नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मकर राशीचे गुढीपाडव्यानंतरचे संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील, तुमच्या आयुष्यात वारंवार अडचणी येत असतील, संकट असतील, पैसा, नोकरी, लग्न, घरातील ताणतणाव, आजार असेल, कर्ज असेल, तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवं असेल, पत्रिका बघायची असेल, दोष आहे की नाही ते जाणून घ्यायचे असेल, योग्य उपाय, योग्य सेवा करून यातून बाहेर पडायचं असेल, तर तुम्ही आम्हाला दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकता. आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देऊ. मित्रांनो, मराठी नववर्षाची सुरुवात करणारा अत्यंत पवित्र, पावन, शुभ असा दिवस म्हणजे गुढीपाडवा. यावर्षी 19 मार्चला गुढीपाडवा सण साजरा केला जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडवा हा दिवस नवीन सुरुवात, सकारात्मक ऊर्जा आणि भाग्यात बदल घेऊन येणारा दिवस मानला जातो. आणि यावर्षीचा गुढीपाडवा मकर राशीच्या आयुष्यात खूप काही महत्त्वाच्या गोष्टी घेऊन येणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गुढीपाडव्यापासून मकर राशीच्या आयुष्यात कोणते मोठे बदल होऊ शकतात, कोणत्या संधी त्यांना मिळू शकतात आणि कोणत्या गोष्टी आता नक्की घडणार आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, मकर राशीच्या लोकांसाठी गुढीपाडव्यापासून नवीन सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कामात अडथळे आलेत, मेहनतीचे योग्य फळ तुम्हाला मिळाले नाहीत, काही योजना पूर्ण नाही झाल्या, अशा अडचणी तुम्हाला जाणवल्या असतीलच. पण आता परिस्थिती हळूहळू सकारात्मक दिशेने बदलू शकते. गुढीपाडव्यापासून मकर राशीच्या लोकांसाठी आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात, व्यवसायात नफा वाढू शकतो, नवीन उत्पन्नाचे स्रोत तयार होऊ शकतात, काही लोकांना अचानक आर्थिक लाभ देखील मिळू शकतो. मकर राशीच्या लोकांसाठी गुढीपाडव्यापासून करिअरमध्ये प्रगतीचे संकेत दिसत आहेत. नोकरीत बढती मिळू शकते, नवीन जबाबदारी मिळू शकते, वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. जर तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ शुभ ठरू शकतो. गुढीपाडव्यापासून मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात कुटुंबातील वातावरण सुधारू शकते. कुटुंबातील मतभेद कमी होऊ शकतात, नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि समज वाढू शकते, घरात एखादी आनंदाची बातमी येऊ शकते. गुढीपाडव्यापासून मकर राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या निर्णयांवर विश्वास वाटेल आणि नवीन गोष्टी करण्याची प्रेरणा मिळेल. हा काळ नवीन लक्ष्य ठरवण्यासाठी योग्य आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घरासमोर गुढी उभारावी, त्यानंतर भगवान शंकर किंवा शनिदेवाची प्रार्थना करावी आणि शक्य असेल तर एक तुपाचा दिवा नक्की लावावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि शुभ परिणाम वाढतात. ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन देते, पण यश मिळवण्यासाठी मेहनत आणि योग्य निर्णय घेणे आवश्यक असते. म्हणूनच येणाऱ्या संधींचा योग्य फायदा घ्या. मकर राशीच्या लोकांसाठी 19 मार्चचा गुढीपाडवा हा नवीन संधी, प्रगती आणि आनंद घेऊन येणारा दिवस ठरू शकतो. जर तुम्ही सकारात्मक राहून मेहनत केली तर हे वर्ष तुमच्यासाठी यश आणि प्रगती घेऊन येणारं वर्ष ठरणार आहे. हा व्हिडिओ, ही माहिती, हे राशी भविष्य तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.